मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा गॅझेट आणि औंध संस्थान गॅझेट लागू करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। राज्य सरकारने या दोन्ही गॅझेटचा अभ्यास आणि अंमलबजावणीसाठी काम सुरू केल्याची माहिती समोर येते। मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल। दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीची नियमित बैठक घेऊन व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडिटीचा आढावा घेतला जाईल। सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यास आंदोलन मुंबईत नेण्याची तयारी असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। दर कॅबिनेट नंतर आम्ही बसतो आणि किती पूर्तता झाली, किती दाखल्यांचं व्हेरिफिकेशन झालं, किती लोकांना व्हॅलिडिटी मिळाली, या प्रत्येकाचा आढावा व्हीसी वरती सगळे कलेक्टर असतात, सगळे डिव्हिजनल कमिशनर असतात आणि जे आश्वासन दिले त्याच्या पूर्ततेसाठीचा फॉलोअप हा सरकारचा चालू आहे। राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना गेल्या 3 वर्षात मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र देण्यात आली आहेत। 2023 ते 2026 या काळात न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून महसूल विभागाने 22,20,000हून अधिक प्रमाणपत्र वितरित केली आहेत। यामध्ये प्रामुख्याने कुणबी मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे। बीड, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील साताऱ्यात दाखल झालेत। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे। मराठा समाजाकडे करोडो रुपयांच्या गाड्या आहेत, मग आरक्षण कशाला असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी सुनावले। यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधलाय। माझ्याबद्दल कितीही गैरसमज पसरवले तरी माझ्या मागे मराठा समाज आहे आणि त्यांच्या मागे मी ठामपणे उभा आहे असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।